आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. खुल्या रानाचा पानाचा तुरा रे चिंकशी साऱ्या भरणाऱ्या तू पैसा रे डोळ्यात घेऊन अंगार तू लेक मातीचा झुंजार ही रात आधळी गर्द काजळी उजळ सारी आई घरात दारात रानात बदाकन भात माझ्यात डोंगर दर्यात कर मंगळ आज दिवासा शंभू छाबा संगतीला तुझे मावळ साथ देतो रे हा संभळ आणि मांडला हा गोंधळ राम तुला तुझे भरारी साथ देतो रे हा संभळ साथ देतो रे हा संभळ आणि मांडला हा गोंधळ राम तुला तुझे भरारी साथ देतो रे हा संभळ साथ देतो रे हा संभळ आणि मांडला हा गोंधळ. मंत्री दादाजी भुसेंचे पाणीदार नेतृत्व शेतकऱ्यांसाठी ठरले वरदान. तर मालेगाव तालुका झालाय सुजलाम सुफलाम. मालेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याची गरज ओळखून शेती सिंचनासाठी नाशिक जिल्ह्याचे पाणीदार नेतृत्व नामदार दादाजी भुसे साहेबांनी जलसंधारणाच्या कामांना सर्वाधिक महत्त्व दिले. सतत पाठपुरावा करून साहेबांच्या अथक प्रयत्नांनी तालुक्याभरात शेकडो केटीवेअर आणि वनतळ्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुखावले आहे. केटीवेअर व वनतळ्यांच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा कमी झाला आहे. यामुळे पावसाळ्यात साठलेले पाणी शेतीसाठी वर्षभर उपलब्ध राहते, जेणेकरून शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी पाण्याची कमतरता जाणवत नाही. पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर पीक घेतले आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. आधी जे शेतकरी एकदाच पिके घेत होते ते आता 2 किंवा 3दा पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत देखील सुधारणा झाली आहे. केटीवेअर आणि वनतळ्यांमुळे भूजल पातळीत देखील वाढ झाली आहे, ज्यामुळे बोरवेल आणि विहिरींना पाणी वाढले आहे. याचा फायदा पिण्याच्या पाण्यासाठी देखील झाला आहे. गावकऱ्यांच्या जीवनशैलीत देखील बदल झाला आहे. आता शेतकरी नवीन शेती पद्धतीचा अवलंब करू लागले आहेत आणि अधिक उत्पादकता मिळवत आहेत. एकंदरीत मालेगाव तालुक्यातील केटीवेअरचे बांधकाम हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे, कारण यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले गेले आहे आणि गावाचा सर्वांगीण विकास घडून आला आहे. त्यामुळे तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी भुसे साहेबांचे मनापासून आभार मानले आहे.